तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावावर कुठलीही रोगराई येऊ नये व रोगराई पसरू नये म्हणून संपूर्ण जामोद गावाला आषाढी पौर्णिमेला दुग्ध परिक्रमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। फार प्राचीन काळापासून जळगाव तालुक्यातील जामोद येथे आषाढी गुरुपौर्णिमेला सुरू करण्यात आलेली ही अनोखी परंपरा आजही जोपासली जाते आहे। 10 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता डोंगरवेस भागातील मरीमाता मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात करण्यात आली होती। यासाठी छिद्र असलेल्या मातीच्या घागरीत गायीचे शुद्ध दूध टाकतात व ती घागर खांद्यावर घेऊन पूर्ण गाव कुसाच्या बाहेरून चालत अखंड दुधाची धार फिरवण्यात येते। सदर दुधाची धार पुरावी म्हणून एकूण 7ही गावाच्या वेशीवर 7 माणसे गायीच्या दुधाने भरलेली तांब्याची घागरी घेऊन हजरच असतात। या मिरवणुकीदरम्यान एका इसमाच्या डोक्यावर मरीमाताचे पेटते अग्नीचे धुपारणे असते। मरीमाता की जय असा जयघोष करीत डफळ्यांच्या निनादात गाव परिक्रमा पूर्ण करण्यात येते। पूर्ण गावाबाहेरून दुधाची धार फिरून आल्यानंतर डोंगरवेस भागातील हनुमान मंदिरात प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते। अशा प्रकारे दर आषाढी गुरुपौर्णिमेला दुधाची धार फिरवल्याने गावामध्ये कुठलीच रोगराई पसरत नाही आणि ज्या वर्षी दुधाची धार फिरली जात नाही त्या वर्षी मात्र गावावर महामारी सारखी रोगराई उद्भवल्याशिवाय राहत नाही असे येथील जाणकार मंडळींचे मत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा जामोद गावात यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद। परंपरा दुधाची धार याचं नेमके वैशिष्ट्य काय मग? आता हे समजा रोगराई गावामध्ये येत नाही, समजा त्यांना चांगलं राहते माणूस, समजा लहान लहान लेकरं बिमार पडत नाही, दवाखाना लवकर जात नाही समजा। पण समजा आम्ही नाही केलं तर हे समजा आमच्या गावामध्ये रोगराई येते। त्याच्यासाठी मग हे आम्ही दरवर्षी परंपरा चालूच आहे आमचं। वर्गणी करतो आम्ही 50-60 लिटर कोऱ्या गाईचं दूध आणतो कोरं, सोबत धार फिरवतो आणि लागे प्रसाद गिरसाद हे ते वर्गणी मागून हे सहकार्य करून टाकतो। परंपरा जामोद नगरीमध्ये चालू आहे। जवळपास आम्ही लहान होतो परंतु आमचे आबा वगैरे सांगतात की बाबा हे धार सुरुवातपासून चालू आहे आणि या धारीपासून गावामध्ये रोगराई काही बाकी काही असं तसं काही येत नाही आणि गाव हे शुद्धीकरण होऊन जाते पूर्ण गावाचं। आणि सर्व गावातले मंडळी हे सकाळपासून इथे येतात, पूर्ण गावातली देवाची पूजा अर्चना अगरबत्ती धूपबत्ती सर्व करतात आणि नंतर मग सर्वजण इथं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये येऊन ते कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा करून ते पूर्ण गावाची चौकून 50 लिटर दूध आणून पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून धारीचा समारोप गावाचे जिथून धार निघते तिथं समारोप करतात आणि प्रसाद वाटून सर्व आपापल्या घरी निघून जातात। ही परंपरा आमच्यासाठी बरेचशे दिवसापासून चालू आहे। हा कार्यक्रम म्हणजे 40-45 वर्षाच्या अगोदर एक वेळा बंद राहिला होता। तो बंद राहिल्यामुळे मग त्या आमच्या गावात जवळपास समजा 150-200 बालक वारले। मग असं काही जाणकार माणसानं सांगून वापिस लाखी पौर्णिमेला कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमापासून मग हे सर्व बंद झालं। त्यापासून आमच्या गावात दुधाची धार फिरणं अति महत्त्वाची पूर्ण गावाला। गुरुपौर्णिमेला तुम्ही गाव परिक्रमा करता, याचं नेमके वैशिष्ट्य काय मग? वैशिष्ट्य हे रोगराई आणि माताची पूजा केली म्हणजे कोणतेच हे येत नाही, विघ्न येत नाही, अशी हे भावना आमची चालू आहे।